दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोर गणेश गीते यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर माघार घेतली आहे। मात्र गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी मात्र माघार घेण्यास नकार दिलाय। विधान परिषदेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाकडे बोलत असताना गीते बंधूंना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। गोकुळ गीते व गणेश गीते यांच्या वडिलांना नगरसेवकाकडे शिवीगाळ केल्याप्रकरणी आता माघार घ्यायची नाही अशी भूमिका गोकुळ गीते यांची दिसून येते। वडिलांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आपण माघार घेणार नसल्याचं गोकुळ गीते यांनी स्पष्ट केलंय। आपण स्वतः माघार घेऊन गोकुळ गीते यांना पक्षाच्या आदेशानुसार माघार घेण्यास विनंती करू असं गणेश गीते यांनी सांगितलंय। मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। पण त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलतो। पण मग आता काय गोकुळ गीते माघार घेणार? आता ते गिरीश भाऊ बोलताय, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेतील। मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवर चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वाभिमानाला ठेच लागल्यामुळे गोकुळ गीतेंनी महाजनांचा शब्दही नाकारलाय। ते अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। परिणामी मंत्री उदय सामंत यांच्या रणनीतीलाही इथं अपयश आलंय। त्यामुळे आता नाशिक विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष बंडखोर गोकुळ गीते अशी थेट आणि चुरशीची लढत रंगणार आहे हे स्पष्ट झालं असून या वैयक्तिक वादामुळे निवडणुकीतील आक्रमकता आणि चुरस टोकाला पोहोचली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।